जयप्रकाश पाटील पहिलाच बॉल ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. तुषार पाटील पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. धीरज पाटील थोडेसे नाखुश असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. चान्सेस होते आणि त्यामुळे 2 पॉइंट्स वाढले असते तर ही वेळ आली नसती. परंतु क्रिकेट आहे. ऑन साइडला फटका छान एक्झिक्यूट केलाय. तुषार पाटील जीवाची आकांत करतात. व्हॉट अ कॅच. क्लास एक्सलंट फिल्डिंग. डोळ्याचं पारणं फिटणारा हा झेल पाहायला मिळतोय. तुषार पाटीलच्या हातामध्ये विसावला गेला आणि सेलिब्रेशन टाइम बघा जबरदस्त पाहायला मिळतं. जर विन झाले तर हा स्टेटसला झेल राहील यात ती मात्र शंका नाहीये. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1-1 अशी स्थिती पाहायला मिळते. अथर्व पाटील लास्ट विकेट. सरळ बॅटचा जरूर वापर केला गेलाय. फिल्डर फार वेगाने धावतायत. तनिष आणि यावेळेला आपण पाहताय दोन्ही तनिष आहेत. एका साइडला एक सिनियर तनिष तर एका साइडला एक ज्युनियर तनिष पाहायला मिळतोय. ज्याने आत्ताच क्रिकेटच्या या करिअर मध्ये पदार्पण ठेवलंय परंतु सर्वांना प्रभावित केलंय. आणि येणाऱ्या आग्री प्रीमियर लीग मध्ये तनिष पाटीलचा नंबर लागेल का ही सुद्धा चर्चा 1 वर्षामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. तनिषला खूप प्रगती करायची अजून सुद्धा. 3 रन झालेले आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता. पनामा कॅप परिधान करणारे गणराज पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी स्टेज संपूर्ण कव्हर करत असताना प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत कसं केलं जाईल या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले गेले. चांगलं मॅनेजमेंट. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित संधी होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद. दुसरा धक्का गणराज पाटीलच्या माध्यमातून. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. तनिष राकेश गावड आम्हाला माहिती देत आहेत की मुनीत कुडूने जी व्हिडिओ आपण पाहिली रील्स पाहिली आणि त्या रील्सला जवळजवळ 2500 लाईक्स पाहायला मिळाल्या. रात्री 8 वाजेपर्यंत आपण पाहतायत. म्हणजेच येणाऱ्या कालावधीमध्ये अतिशय चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 3 रन झालेले आहेत. 2 विकेट्स. तनिषला खूप काही प्रूव्ह करून अजून दाखवायचं आहे. आता तर त्याची खरी सुरुवात झाली परंतु क्रिकेट खेळता खेळता शालेय जीवनामध्ये सुद्धा लक्ष द्या. क्रिकेटचा खेळ हा छंद म्हणून जोपासावा. प्रगती करत राहावी परंतु एका साइडला शिक्षण सुद्धा घ्यावं हेच आम्ही सजेस्ट करू शकतो.
अप्रतिम. या वेळेला आपण पाहताय जबरदस्त प्रहार केला गेलाय. परफेक्ट. या वेळेला लाईनवर चेंडू निघून जातोय, लँड झाला आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता खणखणीत दर्जेदार षटकार. पाटील यांचा सरगम डीजे अँड लाईव्ह ऑर्केस्ट्रा. चला घाई करा. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट. पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत विकेट मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतायत म्हणजे हे फक्त सामन्याला होते सुरुवात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. एसएस रियल टायगर स्पोर्ट्स एकंदरीत आपण पाहतायत. एसएस रियल टायगर सरपाडा टीमला प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावा रोखल्या तर तुम्हाला एक टार्गेट सेट होईल आणि ते टार्गेट तुम्हाला किती बॉल मध्ये करायचं अचीव हे अमर पाटील आम्हाला दर्शवतील, आमचे गुणलेखक. कारण रन रेट मायनस असल्यामुळे तुम्ही कमीत कमी धावा रोखून आणि कमीत कमी चेंडूत विजय प्राप्त केला तर रन रेट वाढेल. परंतु इथे आपण पाहतायत अक्षय पाटीलकडे सर्वांच्या नजरा आहेत. मॅन इन फॉर्म विनोद पाटील एका साईडला आल्या एक षटकार ठोकला आणि ते दर्शवत असताना आपण पाहतायत विनोद पाटील सांगतायत त्या षटकाराने टायगर अभी जिंदा है. विश नेटवर्क या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तनिष अपकमिंग यंग टॅलेंट फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट सरपाडा. विश नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलवर क्लिक करा, शेअर करा आणि लाईक करा. या वेळेला ऑफ साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहेत. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला रोखलं गेलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना 2 षटक पॉवर प्लेची मॅन्डेटरी. तनिष पाटील जो ज्युनियर तनिष पाटील पाहायला मिळतो, एक सिनियर तनिष आपल्याला पाहायला मिळेल. विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. उमरोळी गावातील एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. एक दातृत्व आणि उमरोळी गावाचं आज ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पुढे घेऊन जात असताना विद्यमान सरपंच म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते असे प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण करूया सुस्वागतम. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 लॉस ऑफ 2 विकेट. तनिष पाटील ज्युनियर तनिष पाटील काय गोलंदाजी केली आतापर्यंत, क्लास. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणताही कोऑर्डिनेशन होत नाहीये. चांगली गोलंदाजी, तनिषचं कौतुक करावं लागेल. परफेक्ट फुल टॉस बॉल. कधी कधी आपण पाहतो रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केल्यानंतर षटकार येतो. 15 वर 2 धक्के बसले गेलेत. चांगला बॉल, वॉर्ड डिलिव्हरी. अक्षय पाटील सारख्या फलंदाजाची विकेट डाऊन. तनिष पाटील
ज्युनियर आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॉलिंग करताना आपण पाहू शकाल, शाबासकीची थाप त्याच्या पाठीशी असायला हवी. आता इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना अक्षय पाटील, तिसरा धक्का 15 धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. स्पेशल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 ते 6:30 या दरम्यान आपण उपस्थित राहायचं. आपली नाव नोंदणी केली जाईल. लकी ड्रॉ मध्ये आपले कुपन ऍड केले जातील आणि परफेक्ट 7 वाजता ते लकी ड्रॉ कुपन ओपन केले जातील आणि भाग्य विधाते कोण ठरेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की विद्यमान सरपंच आणि एक बोलकं वक्तृत्व, चांगलं दातृत्व आणि सुंदर नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले उमरोळी गावाची आणबान शान मान सन्मान विद्यमान सरपंच आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मंगेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. या आपण स्वागत सन्मान मंगेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. चला थोडीशी घाई करा जरा. टाळ्यांच्या गजरात आपण करूया प्रभाकरजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान. मायेची उद्धार शॉल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत रंगीबेरंगी बुके देऊन आपण या क्षेत्रामध्ये अजून उत्तुंग भरारी घ्यावीत या शुभेच्छा सदैव असतील सरपाडाकरांच्या. दोन षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 39 धावांपर्यंत पोहोचेल आणि हेच हवंय ते एसएस रियल टायगर सरपाडा टीमला की कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतील का. आउटसाइड द लेग स्टंप सोडून दिला होता, लेफ्ट केलं होतं. चांगला निर्णय विनोद पाटीलने घेतला आणि आता रिॲक्शन यावेळेला पाहायला मिळत आहेत की स्लॉक स्वीप करायला हवा होता परंतु रिस्क घेतली नाही आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट बॉल. संघाची धावसंख्या 16. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तनिष पाटीलने प्रिव्हियस ओव्हर वय वर्ष 14 परंतु काय बॉलिंग केली. अप्रतिम स्कोअर ऑफ द विकेट खेळला गेला आहे. जयप्रकाश पाटील 40+ क्रिकेट जे हाताळत असताना पाहायला मिळतं. जीवाची आकांक्षा करतायत. वर्ड फिल्डिंग, क्लास फिल्डिंग पाहायला मिळते. 9 तरुणांना लाजवेल अशी फिल्डिंगचा दर्जा आपण पाहू शकतात. आपण चेक करूया. पंच त्या ठिकाणी चेक करण्यासाठी रेफर केले गेले. जयप्रकाश पाटील त्या ठिकाणी जरूर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 40+ झाल्यानंतर सुद्धा आम्ही अशा प्रकारची फिटनेस जपतो हे दर्शवत असताना पाहायला मिळाले. सेफ आहे. क्या बात आहे. जयप्रकाश पाटील उर्फ जग्गू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि प्रशांत पाटील हे टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहेत. यस डेफिनेटली काही इंचांवर चेंडूला रोखलं गेलं. हलकेशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. फ्लाय स्लिप कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल मेल बॅटची हलकीशी एज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचतो अमर पाटील, दर्शवतोय साहिल पाटील. 19 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर आतापर्यंत 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च करत असताना शुभम पाटील. विनोद पाटील 3 बॉलमध्ये 9 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सरपाडा प्रीमियर लीग 7 तारखेपासून या
क्रिकेट महोत्सवाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं एकत्रित येत असताना आपण पाहताय ते सर्व खेळाडू ही खूप जमेची बाजू आहे. बॅकफुटला जात असताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणतंही कॉर्डिनेशन झालं नाही. काल शुभम पाटीलने आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर आपल्या वडिलांना ती समर्पित केली, डेडिकेट केली. प्रशांत पाटील यांना हे क्रिकेटवरचं प्रेम, आपल्या वडिलांवरचं प्रेम त्यांनी जोपासलं आणि हे असायला हवं. 19 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सर्व बॅटचा वापर करत असताना, परंतु जयप्रकाश पाटील जीवाची आकांक्षा करतायत. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 या धावसंख्येवर. 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात सागर पाटीलच्या बॅटमधून. विनोद पाटील 3 बॉलमध्ये 9, 2 बॉलमध्ये 2. आतापर्यंत बॅटिंग करणारा संघ रामजी वॉरियर्स सरपाडा हा संघ पाहायला मिळतोय. 21 ला जाऊन पोहोचतोय. 21 वर 3. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिले. 21 रन झालेले आहेत आणि 3 विकेट्स. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज, कारण ज्या पद्धतीने 5 बॉल हाताळलेत शुभम पाटीलने एकाच लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय सागर पाटीलला. साईडला खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता, परंतु तिथे फिल्डर कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. गॉन. जे पाटील एक स्पेशल खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं असेल मुंबई फायटर वर्सेस मुंबई स्टार ज्या पद्धतीने ती लढत झाली. विक्रांत केने पालघरचे होते आणि योगायोग विक्रांत केने यांची मुलाखत घेण्याचा योग आला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र स्पेशल खेळाडू खेळत असतात. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय योगेश तरेसाहेब टेंबोडे यांच्याकडून विनोद पाटील यांच्यासाठी 21 धावा झालेत. 21 आणि विनोद पाटील यांच्यासाठी खास प्राइज असेल. लगातार 3 षटकार जर आले तर योगेशजी तरेसाहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तनिष पाटील ज्युनियर यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतो 21. 4थे षटक प्रारंभ होत आहे. प्रभाकरजी पाटील साहेब यांच्या माहितीसाठी हा खेळाडूचं वय आहे 14 आणि 14 वर्षांमध्ये अतिशय या खेळाडूने सरपाडा प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक सिनियर त्या ठिकाणी आपण पाहतात. तनिष पाटील पुढे सरसावले गेले होते. 1 हँडने चेंडूला रोखलं गेलं. नाईस फिल्डिंग. जबरदस्त स्टेप आउट होऊन खेळले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साइडला एक रन तर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 1 रन मिळते. तुषार पाटील ढूंढ रे साजना चेंडूला शोधत बसले होते. कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं होतं. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 24 धावा. 24. अतिशय चांगल्या पद्धतीने तनिष पाटील त्याची बॉडी लँग्वेज त्याची गोलंदाजी करण्याची कला. खेळपट्टीवर मोठमोठे खेळाडू आले, परंतु त्या मोठमोठ्या खेळाडूंना सुद्धा याच खेळाडूने घाम फोडला.
तोच तनिष प्रभाकर पाटील. चांगला बॉल होता, ऑन साइडला खेळले गेले. अजय पाटील जीवाची आकांक्षा करताय, स्पेशल खेळाडू आहेत. एकदा अजय पाटील यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. क्रिकेटवरची जिद्द ही कायमस्वरूपी कशी असावी हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 25 लॉस ऑफ 4 विकेट 4 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचे 2 बॉल आहेत. तनिष पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. सरपाडा प्रीमियर लीगचा हा थरार आज शेवटच्या दिवसामध्ये येऊन ठेपला गेलाय. अप्रतिम गुड डिलिव्हरी तनिष पाटील. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या गोलंदाजाचं अचूक टप्पा, भेदक मारा, बॉडी लँग्वेज, पॉझिटिव्ह थिंकिंग अप्रतिम पाहायला मिळते. ऑन साइडला सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता करता SPL षटकार विनोद पाटीलच्या बॅटमधून ब्रँडेड सिक्सर. बॉल मध्ये 16 रन विनोद पाटील यांच्या बॅटमधून येत आहेत. एक महत्वपूर्ण इनिंग खेळत असताना आपण पाहत आहोत या खेळाडूला. रामजी वॉरियर्स टीम 31 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचं षटक हे मायने राखणार आहे SS रियल टायगर सरपाडा या टीमला. कारण कमीत कमी धावा आणि लवकरात लवकर चेस जेव्हा करतील त्यावेळेला मात्र विराट स्पृहा 11 31 वर 4 आतापर्यंत आपण पाहत आहात. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर तुषार पाटीलला आपण पाहत आहेत. ते कष्टपैलू खेळाडू आहे. विनोद पाटीलला ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेत असताना जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. 7 बॉल मध्ये 16. अजय पाटील 2 बॉल मध्ये 3 धावा करत असताना त्याला सुरेख साथ देतोय. तुषार पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. कमीत कमी धावा हेच फक्त माइंड मध्ये आणि लवकरात लवकर चेसिंग. अजय पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. गुड कॅच, फलंदाज बाद, गॉन. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 31 रन झालेले आहेत आणि 5 धक्के बसले गेलेत आतापर्यंत. रामजी वॉरियर्स या टीमला इथून रामजी वॉरियर्स टीम खास करून आकाश पाटील कशा पद्धतीने बॅटिंग करतील याकडे लक्ष असणार आहे. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अक्षय पाटीलला मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर झाडे लावा झाडे जगवा हे मंत्र आपण पाहत आहेत. सुधाकर दामोदर पाटील यांनी दिले 100 नग जे रुपटे आहेत ते देण्यात आले. म्हणजे प्रत्येकाला मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर ते वृक्ष जे छोटेसे रुपटे आपण पाहत आहेत रुवलं जातं. क्लीन बोल्ड जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल, फलंदाज बाद, गॉन.
सहर्ष स्वागत. 2 बॉलवर 2 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तुषार पाटीलच्या हातखंडामधून हॅट्रिकवर पोहोचला गेलाय तुषार पाटील. अजूनपर्यंत तरी तिसऱ्या दिवसांपर्यंत हॅट्रिक कोणाच्या नावावर गेलेलं नाहीये. तुषार पाटीलसाठी ही अपॉर्च्युनिटी चालून आले, परंतु त्या संधीचं सोनं करतील का याकडे लक्ष वेधित राहिलंय. एस रियल टायगर सरपाडा या टीमच्या डगआउट मधून ऑफ साइडला चिप शॉट झेल होऊ शकेल, परंतु इथे आपण पाहिलं तर फंबल झाले डबल माइंड मध्ये. आणि पाहता पाहता 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, हा ना करता करता 2च धावेवर सॅटिस्फाईड. या दुहेरीने रोशन आपल्या संघाला घेऊन जातोय 33 या धावसंख्येवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर. आता शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत आणि या 3 बॉल मध्ये 1 ते 2 मोठे फटके येतील का याकडे सुद्धा लक्ष वेधित राहणार आहे. अप्रतिम स्विचिंगचा फटका रोशन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत. 1च धाव. रोशन पाटील दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु विनोद पाटील स्वतः कॉन्फिडन्स ठेवतायत आपल्या बॅटिंगवर, कारण त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 7 बॉलमध्ये 16. संघाची धावसंख्या रामजी वॉरियर्स या टीमची 34 वर जाऊन पोहोचली गेली. 34. सरपाडा प्रीमियर लीग, सुंदर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 66,666 रुपयांचं पारितोषिक. पहिलं खेड्यापाड्यात ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं फार कमी प्रमाणात पहिलं प्राइज पाहायला मिळतं, ती सुद्धा गावाची लीग. 34 रन झालेले आहे. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिला आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विनोद पाटील त्या ठिकाणी क्रीज सोडण्यासाठी तयार नाही आहेत. रोशन पाटीलला सॅक्रिफाईस करावं लागेल. फलंदाज बाद. रोशन पाटील बॅक टू द डगआउट. सात धक्के. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल मध्ये विनोद पाटील किती धावांपर्यंत मजल मारतील याकडे लक्ष लागलंय. अप्रतिम जबरदस्त फोर्स केलाय, सरळ चेंडूला पाठवलाय. 6 धावां करता. वॉट अ शॉट. विश्वास पाटील परम मित्र ती बॉल मध्ये तुम्हाला अचीव करायच्या आहेत. अगदी थोड्याच वेळात लगेच आपल्याला क्विकली माहित पडेल.
टीमला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला 14 बॉल मध्ये या 41 धावा कराव्याच लागणार आहेत आणि जर 14 बॉल मध्ये 41 धावा केल्या एस एस रियल टायगर सरपाडा टीमने तर रामजी वॉरियर्स टीमचा प्रवास या ठिकाणी समाप्त होईल. विराट स्प्रोआ 11 आतमध्ये येताना पाहायला मिळेल, याची दखल घ्यायची आहे. जर 15वा बॉल लागला 41 रन्स करण्यासाठी तर रामजी वॉरियर्स टीम ही आतमध्ये येताना पाहायला मिळेल, याची दखल घ्यायची आहे. म्हणजे रामजी वॉरियर्स टीमला आता डू ऑर डाय 14 बॉल, स्पेशली 14 बॉल हे मायने राखणार आहेत, याची दखल घ्यायची आहे. तर थोडक्यात कुणालजी गरज मी यांना विनंती करेन, सरपंच साहेब वाट पाहत आहेत, प्रभाकरजी पाटील साहेब वाट पाहत आहेत, कुणाल गरज आपण या. क्वालिफाय होईल, अंतिम 4 मध्ये प्रवेश करेल आणि रामजी वॉरियर्स टीमचा प्रवास या ठिकाणी समाप्त होईल. विराट स्प्रोहा 11 टीमला आतापर्यंत आणि जर 15वा बॉल लागला जिंकले रामजी वॉरियर्स जिंकले तर 2 नंबरवर आपण पायदान करणार आहात, याची दखल घ्या. रामजी वॉरियर्स फॉर्मॅलिटी 2 पॉइंट सहित जिंकले तर ते 2 क्रमांकावर पायदान असतील, याची दखल घ्यायची. 8 पॉइंट सहित आणि जी मितांश प्रियांशी आपण पाहतात फायटर 7 नंबर सहित आपण पाहतात ती 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर सामन्याला सुरुवात होईल आणि या व्हॉइस ऑफ धनसार मिस्टर उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. सुरेख साथ दिले. आदरणीय सन्माननीय विद्यमान सरपंच, सरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 3000 रुपये दिल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद प्रभाकर पाटील साहेब, आपल्या मुलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकणापासून थँक्यू व्हेरी मच. या आपण उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. मागची मॅच आणि याही मॅच मधला पहिल्या इनिंगचा खेळ आपण त्यांच्या मधुर वाणीनं ज्यांनी रिझवला. आता 41 धाव्यांचं टार्गेट आहे, 14 बॉल मध्ये उभं करायचं आहे. डू ऑर डाय कंडिशन. इथून तुषार पाटील आणि शुभम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल अक्षय पाटील यांचा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, जिथे अथर्व आहेत, अथर्वने मात्र अप्रतिम झेल टिपलाय. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट झेल असू शकतो, यामध्ये अथर्वचं नाव लिहिलं जाईल. काय कमालीचा कॅच, गरज होती संघाला आणि त्यावेळेला जी कंडिशन अशी मॅटर करत होती त्यावेळेला हे झेल टिपणं खूप गरजेचं होतं आणि तिथे अथर्व पाटील यांनी सांगितलं की मैं हूं ना. पहिल्या विकेटचं बटन तुषार पाटील बाद, गॉन.
फटका केला दूरवरनं, मात्र अथर्व पाटील आले शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि अगदी समोरच्या दिशेनं चित्याच्या चपळाईप्रमाणे चित्याप्रमाणे समोरच्या दिशेनं जंप घेतली आणि पहिल्याच बॉलवरती तुषार पाटील बाद झालेत. मंगेश पाटील संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून अथर्वच्या या कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आणि इथे खेळाडूंना ऊर्जा देत आहेत. जर रामजी वॉरियर्स यंदाच्या वर्षात चॅम्पियन होतोय तर अयोध्याला टूर आहे. जसं मंगेश पाटील यांनी मगाशीच आम्हाला सांगितलं की जर हा संघ फायनल मारतोय तर अयोध्यासाठी या खेळाडूंना टूर असणार आहे. नावामध्ये प्रभू रामचंद्र आहेत आणि ज्या अनुषंगाने रामजी वॉरियर्स पहिल्या बॉलवरती येता क्षणी प्रितेश पाटील यांचा धमाका, बिग ब्लो, SPL चा देखणा षटकार, चेंडू सीमारेषा पार 6. अरे अर्थानं आपण पाहू शकाल इथे रामजी वॉरियर्स संघाचा संघ आणि प्रभू रामचंद्र स्मरण करणारं गीत आमचे डीजे ऑपरेटर दर्शवत आहेत. खूप छान पद्धतीनं 2 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावा तुम्हाला 2.2 चेंडून मागे संपवायचा आहे. धावा होतील का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा. प्रितेश आले आणि प्रितेश येता क्षणी आक्रमक देखील झालेत. यष्ट्यांच्या मागे विनोद पाटील एक वेगळी लाईन और लेंथ कशी हाताळावी लागेल यष्ट्यांना अगदी बिलगून उभे आहेत. पुढचा बॉल, तिसरा बॉल या षटकातला. 6 धावा फलकावरती आहेत. अक्षय पाटील आले दूरवरनं एंडकडनं. इथे आपण पाहतायत पंचांचे दोन्ही हात बंदिस्त राहिले म्हणजे चांगला बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवला आणि ही गोलंदाजी जर तुमच्याकडे राहिली तर फलंदाजांना तुम्ही गार करू शकता आणि सध्या तेच बघायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 6 आली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पात्यात फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मागे थोडेसे फंबल झाले आणि यष्टिरक्षकाला देखील बीट करत बॉल लॉंग स्टॉपला होता. शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षण झालं. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 7. सरपाडा प्रीमियर लीगचा अंतिम दिवस. जसजशी संध्याकाळचं सत्र जवळ येत जाईल लेग बाईच्या संख्या झालेत तसतसं या स्पर्धेची एक शेवटच्या मॅचची उत्कंठा वाढेल आणि कुठला संघ चॅम्पियन होईल याच्या देखील भरपूर चर्चा होतील. चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे मात्र आपण पाहताय अतिशय चांगला झेल गंधराज पाटील एन्जॉय करतात. या कॅच टिपल्यानंतर फलंदाज बाद. शुभम पाटीलच्या खेळाला पूर्ण विराम. गॉन. जर संघ जिंकला तर टॉप 4 मध्ये क्रमांक 2 वरती विराजमान होईल. क्या बात आहे. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 14 बॉल मध्ये 41 धावा करायच्या ज्यामधल्या आता 5 चेंडू तर संपलेत. म्हणजेच येणाऱ्या काळात प्रत्येक बॉलवरती आक्रमण हीच तुमच्याकडे एक शेवटची आणि आशा असणार आहे. नवीन फलंदाज दाखल झालेत. जयप्रकाश पाटील जग्गू या स्पर्धेचे निश्चित स्वरूपात अध्यक्ष आहेत आणि एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट म्हणून या स्पर्धेची ओळख. 8 वर्ष अविरत ही स्पर्धा आपल्याला प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन या स्पर्धेची संकल्पना असते. अतिशय सुंदर सरगम फ्रेंड्स क्रीडा संकुल आपल्याला बघायला मिळतं. मागचे 3 दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सरपाडाचा हा महोत्सव इथे आपल्याला पाहायला मिळतो सेलिब्रेट होत असताना. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलमध्ये धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 आणि 7 वरती 2 गडी बाद. जयप्रकाश कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात दाखल झाले. 2 बॉलमध्ये 10 धावा त्यांनी देखील केल्या होत्या. कालचा दिवस वेगळा होता. आजच्या दिवसात चॅलेंज वेगळा आहे. आजच्या दिवसात संघ तुमच्या प्रतिस्पर्धी वेगळा आहे. जयप्रकाश पाटील शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल असेल अक्षय पाटील पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता. पुलरलेनचा बॉल आणि पुलरलेनच्या बॉलला आपण पाहतायत लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध खेळून काढलं. बॉल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. रियल टायगर या संघाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर 8 बॉल मध्ये 30 धावा.
धाबा इथून होतील का ही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे 8 बॉल मध्ये तुम्हाला जवळपास 6 षटकार खेळायचे आहेत आणि प्रितेश पाटीलकडे ती गुणवत्ता आहे. जयप्रकाश पाटील देखील येता क्षणी आक्रमक झालेत आणि सामना जिंकण्याकरिता जर आपण तपासून पाहिलं तर 24 बॉल आणि 30. परंतु आता इथून सामना जिंकणं आणि जर सामना जिंकतात एस एस रिअल टायगर तर मितांची प्रियांश फायटर हा क्रमांक 2 ला क्वालिफाय होईल. आता इथून पाहूया काय होते आणि काय बिघडतंय. आणि रामजी वॉरियरचा संघ जर जिंकतोय तर तोही 2 क्रमांकावरती इथे विराजमान होईल. चांगला बॉल अथर्व यांचा खूप चांगल्या पद्धतीने मागे यष्ट्यांच्या मागे MS धोनी, पार्थिव पटेल, जॉनी बॅरिस्टो, ॲडम गिलक्रिस्ट यांची आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतात विनोद पाटील. शेवटच्या सामन्यापर्यंत खऱ्या अर्थानं आपण पाहतात अजून रिझल्ट सस्पेंड आहे. टॉप 4 मध्ये कोणी सरपाडा प्रीमियर लीगची एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. शेवटचा सामना चालू आहे, अजूनही कुणाला 4 तिकीटे मिळतील हेही कन्फर्म नाही. फुलर लेनचा बॉल आणि प्रितेश पाटील त्यावरती झालेत आक्रमण. बॉल चाललाय सीमा पलीकडे, उत्तुंग षटकार. मध्ये 24 धावा. इथून SS रिअल टायगर सरपाडा संघ पुढे येईल की मग रामजी वॉरियर्स इथून क्वालिफायच्या रेस मध्ये उभा होईल. शेवटचा सामना चालू आहे लीग स्टेजचा आणि आतापर्यंत 4 संघ कुठले आहेत हेही अजून माहिती पडलं नाही. हे सरपाडाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. शेवटपर्यंत रोमहर्षक असे सामने आपल्याला बघायला मिळालेत. मागचे 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस. पुढचा बॉल पुन्हा एकदा आत ट्रॅकरचा बॉल. बॉलला खेळले बऱ्याच काळ हवेत क्षेत्ररक्षक आहेत अक्षय पाटील आणि अक्षय पाटील यांनी चांगला जज केलं बॉलला आणि चांगला कॅच टिपलाय. फलंदाज प्रितेश पाटील जे आक्रमक दिसत होते ते आता इथे बाद झालेत. फलंदाज बाद डॉन. वेलकम बॅक. सामना जिंकण्याकरिता जर आपण तपासून पाहिले SS रिअल टायगरला 21 बॉल आणि 24 धाव्यांची गरज आहे. परंतु इथून रामजी वॉरियर्स सरपाडा संघ सांगेल की जे टार्गेट आहे त्याच्या आतमध्ये यांना कसं थांबवता येईल आणि तोच आता प्रयत्न चालू असेल. उर्वरित जर चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर क्वालिफाय 5 चेंडू आणि 24 धावा. सामना जिंकण्यासाठी 21 बॉल आणि 24 धावा. जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना. दुपारच्या सत्रात दोन्ही संघ सहजरीतीने हार पत्करणारे नाहीत. एका बाजूला रामजी वॉरियर्स जर यंदाच्या सत्रामध्ये यंदाच्या या हंगामात 8व्या पर्वात जर फायनल मारली तर अयोध्यासाठी टूर आहे रामजी वॉरियर्स या संघाची. मंगेश पाटील सरांनी सकाळच्या सत्रात ते अनाऊन्स करायला सांगितलं आणि इथून आता ते प्रयत्न चालू आहेत. गोलंदाज तयार. प्रमोद किणी दाखल झालेत. बॅटची कड आणि शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. पडतायत. पुन्हा एकदा संघासाठी उभं राहायचं आहे. सिंगल मात्र मिळेल आणि सिंगलच्या साह्याने 18 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 10 बॉलचा खेळ परिपूर्ण होता. आता 4 बॉल मध्ये 23 धावा. क्वालिफाय जर व्हायचं असेल SS रिअल टायगर सरपाडा या संघाला तर 4 बॉल मध्ये धावा उभ्या करायच्या 23 म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार. गोलंदाज तयार. जयप्रकाश पाटील जग्गू यांच्यासाठी. चांगला बॉल अगदी समोरून बॉलला फिरवलं. टप्पा थोडासा मागे घेतला, गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅटचा स्विंग आधीच बंद झाला आणि तदनंतर चेंडू आला. मागे यष्टिरक्षक विनोद पाटील अगदी यष्ट्यांना बिलगून कुठल्या लाईनवर लेंथनं गोलंदाजी करावी ही अथर्व पाटील यांना दर्शवत आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अथर्व पाटील. याही वेळेला आपण पाहतात स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होते, त्यांना बीट करत बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू सीमा रेषा पलीकडे. SPL 4.
2 बॉलमध्ये 19 धाब्यांची गरज आहे. SS रिअल टायगर सरपाडा या संघाला क्वालिफायच्या रेसमध्ये, परंतु हा सामना जिंकण्याकरिता 18 बॉल आणि 19. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती येतील, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले होते आणि तेच अक्षय आलेत. 18 बॉल 19 धावा. रामजी वॉरियर्स महत्वाच्या मॅच मध्ये थोडेसे धावा कमी राहिल्या, परंतु आता त्या धावा कमी राहता 18 बॉल 19 ची गरज आहे. 3 धक्के तर तुम्ही दिलेत, इथून 1 ते 2 गडी आणखीन बाद झाले तर निश्चित स्वरूपात या 18 बॉल 19 देखील डिपेंड होऊ शकता. परंतु फलंदाज एका बाजूला प्रमोद केणी आहेत, जयप्रकाश पाटील देखील चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. समोरच्या दिशेनं अलॉंग दी कार्पेट गणराज पाटील तिथे पुढे सरसावत आहेत, संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 23. अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसातला घमासान लीग स्टेजचा अगदी शेवटचा मॅच, ज्यामध्ये 41 धाव्यांचं हे टार्गेट. आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल SS रिअल टायगर सरपाडा या संघाचे दरवाजे बंद झालेत म्हणायला हरकत नाही, परंतु शेवट चांगला करणार ज्या अनुषंगाने जयप्रकाश पाटील भरपूर वर्ष क्रिकेट त्यांनी अगदी जवळून हाताळलंय आणि तोच अनुभव इथे दाखवत असताना चेंडू सीमा पार. हा संघ जर जिंकतोय तर मितांची प्रियांश फायटर हा संघ क्रमांक 2 वरती 7 गुणांसहित क्वालिफाय होईल आणि रामजी वॉरियर संघ मग क्रमांक 3 वरती जाणार. गोलंदाज तयार, सॉफ्ट हँड बॉलला केलं इनटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे गेली पॉइंटला, त्यांच्या माध्यमातून जर आपण तपासून पाहिलं तर फील्ड होईल. बघता बघता धावसंख्या 28 वरती आली. SS रिअल टायगर संघ सांगतील की जे टार्गेट होतं 14-41 ते करता आलं नाही, परंतु मितांची प्रियांश फायटरला आम्ही क्रमांक 2 ची जागा मिळवून देण्यासाठी निश्चित स्वरूपात हातभार लावू, ज्या अनुषंगाने मॅच चालू आहे. आणि हा सामना जर बरोबरी सुटला तर रामजी वॉरियर संघ इथे मग खऱ्या अर्थानं 2 क्रमांकाला येऊ शकतो. जर आणि तर मॅटर करत नाही, तुम्हाला प्रेझेंट बघायला मिळेल येणाऱ्या काळात काय होतील या घडामोडी. आकाश आहेत डीप मध्ये लॉंग ऑनला, त्यांच्या माध्यमातून फील्ड होते. अक्षय पाटील बॉलला कॅरी करतील, तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावफलकावरती. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आता इक्वेशन आहे 13 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 13 चेंडू आणि 12 ची गरज. जयप्रकाश पाटील 5 बॉल आणि 13 धावांची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी आक्रमक झाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा जयप्रकाश पाटील यांच्या बॅट मधनं धूम धडाका मिड विकेटला क्लिअर करणारा SPL चा धमाकेदार षटकार 6. गुडघा वाकवला आणि तदनंतर बॉल जो स्लॉट मध्ये होता त्या बॉल वरती अक्षरशः तुटून पडले फलंदाज जयप्रकाश जग्गू. खूप चांगला फटका केला. 6 बॉल 19 धावा. 40+ क्रिकेट आजवर देखील आपण पाहिलं तर कोणी सांगणार नाही की हे 40+ चे क्रिकेटपटू आहेत. चांगले फटके. सीमारेषेच्या धावसंख्या जर आता पाहिली 35, गरज आहे तुम्हाला 6 ची. 12 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. गणराज पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स ने आलेत. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि 35 धावा या धावफलकावरती आहेत. प्रमोद केणी यांनी देखील फटका खेळला इनटू द गॅप मध्ये. अगदी आपण पाहू शकाल वेगवान स्ट्रोक. चेंडू इनटू द गॅप, गेट इट 4 रन्स, 4 धावा. टायगर संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण रेडी राहा. पहिला आपण पाहतोय क्वालिफायरचा मॅच. त्या मॅच मधून जिंकलात तर सरळ फायनलचं तिकीट. 2 धाव्यांची गरज 39 फलकावरती. चांगला बॉल. विनोद पाटील यांचं यष्टीरक्षण कमालीचं राहिले. विनोद पाटील यांची गोलंदाजी चांगली राहिली. विनोद पाटील यांची फलंदाजी चांगली राहिली. संघाचे एक चांगले ऑलराऊंडर आणि या स्पर्धेचे उपाध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतात एनर्जी ड्रिंक नॉन स्टॉप क्लासिक. प्रत्येक मॅच साठी एनर्जी किट आपल्याला पाहायला मिळतं. एनर्जी ड्रिंकचं विनोद पाटील यांनी ते निश्चित स्वरूपात प्रेझेंट केलंय. 10 बॉल आणि 2 ची गरज. मातोश्री टायगर सरपाडा संघ तुम्हाला विनंती करतोय विशाल पाटील. चेंडू बराच काळ हवेत आणि बॉल
निघून जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप बंटी कुंभार यांना भेटण्यासाठी विजयाचा चौकार. आणि इथे क्रमांक 3 साठी क्वालिफाय होतोय तो संघ रामजी वॉरियर्स. क्रमांक 2 साठी आपण पाहतायत मितांशी प्रियांश फायटर आणि मातोश्री टायगर सरपाडा दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण या पहिल्या क्वालिफायरचा मॅचच्या टॉस साठी. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचे राहिले जयप्रकाश पाटील ज्यांनी 1 षटक हाताळलं, 9 धावा खर्च केल्या, 2 गडी गारद केले.